हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नंदनील फिजिक्स क्लासेस. आज आपण थर्ड चॅप्टरला स्टार्ट करतो आहे. हे चॅप्टर नंबर 3, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ॲक्च्युली ह्याला शॉर्ट फॉर्ममध्ये KTG असं म्हणतात. KTG, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. ओके, एकदम सिंपल चॅप्टर आहे. मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे, आत्तापर्यंत आपण म्हणजे हे पहिले 3 जर चॅप्टर पाहिले, ओके, तर पहिल्या चॅप्टरमध्ये रोटेशनमध्ये आपण सगळा सॉलिडचा कन्सेप्ट होता. सेकंड चॅप्टरमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, ओके, त्याच्यामध्ये सगळा लिक्विड कन्सेप्ट होता. आणि ह्या कायनेटिक थिअरी ह्याच्यामध्ये कशाचा कन्सेप्ट आहे, गॅसेसचा, आणि प्लस रेडिएशन पण आहे. आता हा KTG आपण पाहणार आहे. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये KTG म्हणतात. आता KTG हा आपल्या लास्ट इयरला पण होता, ओके, आणि एकदम सिंपल चॅप्टर आहे. फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचेच आपल्याला. आता KTG ऑफ रेडिएशन म्हणजे काय ते आपण सगळं पुढं पाहणार आहे. आता पहिला पार्ट आपण जरा ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन पाहणार आहे. इंट्रोडक्शन, ओके. आता इंट्रोडक्शन म्हणजे काय आहे, तर तुम्हाला हे तर माहिती आहे. स्टार्टिंगला आपण काय पाहणार आहे. आता बघा, तुम्हाला एक क्वेश्चनच आता पाहू आपण. फर्स्ट, व्हॉट आर different states of matter. Okay, what are different states of matter? आता किती स्टेट आहेत ते आपण पाहणार आहे, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं 3 स्टेप येतात स्टेट ऑफ मॅटरच्या. काय काय येतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, बरोबर आहे. ह्या आर डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, ह्याच्या वेगवेगळ्या स्टेप येतात, त्या स्टेट असतात. ओके, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सॉलिड आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं, लिक्विड म्हणजे फ्लुइड ते आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहिलं, आणि गॅसेस. आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून कुठल्या स्टेट ऑफ मॅटर माहिती आहेत का, प्लाझ्मा वगैरे आहेत, पण ॲक्च्युली आता आपण ह्याच कन्सेप्ट आधी पाहणार आहे. ओके, आता ह्याच्यामधला डिफरन्स काय आहे, म्हणजे डिफरन्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट, तो आता आपण पाहूया. ओके, आता आपण डिफरन्स पाहणार आहे. कशामधला डिफरन्स पाहायचा आपल्याला, सॉलिड, बरोबर आहे, लिक्विड अँड गॅसेसमधला एकदम सिम्पल डिफरन्स आहे, तो आपण आता पाहणार आहे. मी एकदम शॉर्टमध्ये डिफरन्स सांगतो आहे. 3च आपण पॉईंट त्याच्यामध्ये पाहणार आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण ह्याचे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसचे डिफरन्स बिटवीन पाहतो आहे. ओके, आता सॉलिड बघा. पहिल्यांदा सॉलिडमध्ये जे काही सॉलिडचे पार्टिकल असतात, म्हणजे मी तुम्हाला एकच सांगतो की सपोज हा एक क्यूब आहे, तर या क्यूबमध्ये काय असतात, असे सॉलिड पार्टिकल असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं लिक्विडमध्ये काय असतं, वॉटर आपण कन्सिडर करूया. हे वॉटर आलं. आणि गॅसमध्ये थोडक्यात इव्हॅपोरेशन असं असतं. ही उद्बत्ती आहे असं समजून घ्या, आणि ह्याचं इव्हॅपोरेशन असं. ओके, हा गॅसचे असे पार्टिकल्स असतात छोटे छोटे. तसंच असं लिक्विडचे पण छोटे छोटे पार्टिकल्स असतात. तर इथं सॉलिडमध्ये पार्टिकल्स आर क्लोज्ड पॅक्ड.
एकदम क्लोज्ड पॅक. ओके, क्लोज पॅक म्हणजे एकमेकांच्या एकदम असे जवळ असतात, बरोबर आहे. एकदम छोटे छोटे पार्टिकल असे एकदम, बरोबर आहे, कारण हे सॉलिड असतं. तसंच हे लिक्विडमध्ये. आता क्लोज म्हणजे एकदम घट्ट, आणि इकडं लिक्विडमध्ये पार्टिकल्स आर लूजली, LOOSELY, लूजली बाउंडेड. म्हणजे असं लूजली म्हणजे एकदम असं घट्ट नाही, आपण त्याला पण लूज पकडलेले असतात. बाउंडेड म्हणजे पकडणे, बरोबर, एकदम लूज असतात. आणि तसेच गॅसेसचे पार्टिकल्स आर अवे फ्रॉम इच अदर, बरोबर आहे. ह्याचे पार्टिकल काय होतात, एकमेकांना धडकतात गॅसचे, आणि ते एकमेकांपासून लांब जात असतात, बरोबर आहे, अवे फ्रॉम इच अदर, बरोबर आहे. आता त्याच्यामधला सेकंड सॉलिडमध्ये, बरोबर आहे. आता सॉलिड हॅविंग फिक्स्ड शेप. सॉलिडचा शेप कसा असतो, एकदम फिक्स असतो, फिक्स शेप, बरोबर आहे. पण लिक्विडला डू नॉट हॅव फिक्स शेप. लिक्विडला शेप नसतो. म्हणजे आपण इथं लिहू शकतो, लिक्विड डू नॉट हॅव फिक्स्ड शेप, बरोबर आहे. आणि इकडं सेम गॅसला पण डू नॉट हॅव डेफिनाइट फिक्स्ड शेप. ओके. आता जसं याला शेप नसतो तसं इथं व्हॉल्यूमचा कन्सेप्ट आहे, बरोबर आहे. फिक्स्ड व्हॉल्यूम, ह्याचा व्हॉल्यूम फिक्स असतो एकदम, किती व्हॉल्यूम आहे काय. तसंच गॅसचा पण व्हॉल्यूम फिक्स असतो बघा. आपण लिक्विडचा, आपण लिक्विड पण व्हॉल्यूम एका कंटेनरमध्ये घेऊन त्याचं व्हॉल्यूम मेजर करू शकतो. फिक्स्ड व्हॉल्यूम. इथं गॅसला डू नॉट हॅव फिक्स्ड व्हॉल्यूम, त्याला व्हॉल्यूम नसतो. ओके, एक फिक्स व्हॉल्यूम नसतो. हे आपल्याला कन्सेप्ट आहे. अजून एक सांगता येईल, फोर्थ वन, इंटर ॲटॉमिक spacing in solid. तसंच इथं म्हणता येईल, त्याला किती असतं इंटर ॲटॉमिक स्पेसिंग सॉलिडमध्ये असतं 10⁻⁻10 मीटर. तसंच इथं इंटर ॲटॉमिक स्पेसिंग liquids is 2 × 10⁻⁻10 meter, and interatomic spacing in gases is 10⁻⁹ meter. ह्या दोन, आता थोडक्यात दोन सॉलिड ॲटम आहेत, त्याच्यामधलं जे स्पेसिंग असतं, अंतर, ते किती असतं 10⁻⁻10 मीटर. तसंच दोन लिक्विड असतील तर त्याच्यामधलं डिस्टन्स असतं 2 × 10⁻10 मीटर, बरोबर आहे. म्हणजे हा एक पॉईंट मी थोडक्यात एक्स्ट्रा म्हणतो, घेतला. ओके, थर्ड. हा आला 4. आणि तसंच इंटर ॲटॉमिक स्पेस इन गॅसेस किती असतो 10⁻⁹ मीटर. ओके, यस, मी इथं परत रिपीट करतो हा फोर्थ पॉईंट. इंटर ॲटॉमिक स्पेसिंग इन सॉलिड, दोन इंटर ॲटॉमिक स्पेस असते दोघांच्या मधले, दोन ॲटममधली, तर ती किती असते 10⁻⁻10 मीटर असते. तसंच लिक्विडचं इंटर ॲटॉमिक स्पेस, दोन लिक्विड असतील ॲटम, तर त्याच्यामधली स्पेस असते 2 × 10⁻10 मीटर. अँड इंटर ॲटॉमिक स्पेस बिटवीन टू गॅसेस 10⁻⁹ मीटर.
टू गॅस ॲटम्स. ओके, किती असते 10⁻⁹ मीटर. फक्त याचे -9 इथं 2 × 10⁻⁻10 आणि इथं 10⁻⁻10. हे तुम्हाला हा क्वेश्चन तुम्हाला कदाचित तुमच्या MCQमध्ये विचारतील. ओके, स्पेसिंगसाठी. आणि आपण हे KTGचं इंट्रोडक्शन पाहतो आहे. त्याच्यामध्ये आपण स्टेट ऑफ मॅटर किती 3 असतात ते पाहिलं, डिफरन्स बिटवीन पाहिलं, मग सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसचा. बरोबर आहे, तिन्हीचा. हा सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला आपण गॅस लॉज पाहूया. नेक्स्ट पॉईंट आपण गॅस लॉज पाहू. नेक्स्ट पॉईंट पाहतो आपण गॅस लॉज. गॅस लॉज म्हणजे काय? आता गॅसचे किती लॉज आहेत ते आपण पाहणार आहोत. पाहता गॅस लॉ एकदम सिम्पल आहे. लॉज दॅट रिलेट द प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ज्या लॉजमध्ये प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर बघितलं जातं त्या ऑफ द गॅसचं, त्याला आपण काय म्हणतो? गॅस लॉ. बरोबर आहे, एकदम सिम्पल आहे. प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे 3 फिजिकल क्वांटिटीज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण बघूया पुढं काय. देअर आर किती लॉ असतात? देअर आर 3 बेसिक गॅस लॉज. देअर आर 3 बेसिक गॅस लॉज. आता 3 कुठले आहेत? त्यातला पहिला बॉइल्स लॉ, दुसरा चार्ल्स लॉ आणि तिसरा गे-लुसॅक्स लॉ. ओके, गे-लुसॅक्स लॉ. हे 3 लॉ आहेत. हे तिन्ही पण नेम ऑफ सायंटिस्ट आहेत. सायंटिस्टचं नेम आहे. ओके, आता आपण ते पाहणार आहे. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसॅक लॉ. काय आहेत? आता ॲक्च्युली तुम्हाला बॉइल्स लॉ आणि चार्ल्स लॉचं स्टेटमेंट माहिती आहे आणि कदाचित तुम्हाला गे-लुसॅक लॉचं पण स्टेटमेंट माहिती असायलाच पाहिजे. ओके, आता आपण पहिल्यांदा पाहणार आहे बॉइल्स लॉ. काय स्टेटमेंट आहे बॉइल्स लॉचं हे ऑलरेडी तुम्ही पाहिलेलं आहे सगळं. फॉर फिक्स्ड मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. एकदम सिम्पल आहे. काय म्हटलं आहे? प्रेशर इज इन्व्हर्सनली कशाला? व्हॉल्यूमला. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल व्ही इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू काय? प्रेशर. बरोबर आहे. त्यासाठी काय येणार आहे? प्रेशर सांगितले, पी येणार ना आधी. प्रेशर इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम. बरोबर आहे. आणि त्यासाठी काय येणार आहे? मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बरोबर आहे. मग आपण काय म्हणणार इथं? टेम्परेचर T इज इक्वल टू काय येणार आहे? कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता पुढं चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय आहे? द व्हॉल्यूम इज फिक्स्ड मास ऑफ गॅस. द व्हॉल्यूम V इज फिक्स्ड मास ऑफ गॅस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर कॅपिटल T. बरोबर आहे. त्यासाठी काय होणार आहे? इफ प्रेशर P इज इक्वल टू काय होणार आहे? कॉन्स्टंट. बरोबर आहे. एकदम सिम्पल आहे. बॉइल्स लॉमध्ये प्रेशर इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. त्याच्यानंतर चार्ल्स लॉ म्हणजे व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर. बरोबर आहे. आता त्यासाठी पी काय असणार आहे? ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे. ह्याच्यामध्ये टेम्परेचरच नाही, इथं प्रेशर आहे. बरोबर आहे. आणि इथं काय? व्हॉल्यूम. म्हणजे त्याचा टेम्परेचर काय राहणार? कॉन्स्टंट. इथं व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आहे. मग तिसरं काय आहे आपली क्वांटिटी? प्रेशर आहे. तो प्रेशर काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. आता आपला राहिला त्यातला तिसरा लॉ गे-लुसॅक लॉ. येस. आता गे-लुसॅक्स लॉ काय बघा? द प्रेशर ऑफ फिक्स्ड मास ऑफ गॅस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे काय येणार आहे? प्रेशर ऑफ फिक्स्ड मास ऑफ गॅस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर डिनोटेड बाय कॅपिटल T. कधी? इफ व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट. म्हणजे इथं काय राहणार? व्हॉल्यूम V इज इक्वल टू काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. बरोबर आहे. असे तुम्हाला काय मिळाले? 3 लॉ मिळाले. बरोबर आहे. आणि ह्या तिन्ही ह्याच्यावरून गॅस लॉवरून तुम्हाला आयडियल इक्वेशन मिळतं. मग आपण इथं नेक्स्ट आपल्याला असं म्हणता येईल, म्हणजे क्वेश्चन आपल्याला असं लिहिता येईल. तो क्वेश्चन म्हणजे आपण ते सुद्धा आता आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय ते फाइंड करू शकतो. ऑलरेडी आपण ते 11th पण फाइंड केलेलं आहे. हाऊ डू यू गेट
आयडियल गॅस इक्वेशन. हाऊ टू गेट आयडियल गॅस इक्वेशन फ्रॉम दी गॅस लॉज. बरोबर आहे. गॅस लॉजवरून आपण ते फाइंड करणार आहे. आयडियल गॅस इक्वेशन काय फाइंड करणार आहे आपण? आयडियल गॅस इक्वेशन. बरोबर आहे. आता कसं येणार आयडियल गॅस इक्वेशन ते पाहू आपण. पाहता इकडं आता हे गॅस इक्वेशन कसं फाइंड करायचं, हे दोनच इक्वेशनवरून आपण करतो, बॉइल्स लॉ आणि दोनच लॉवरून, बॉइल्स लॉ आणि चॉर्स लॉ. आता आपण इथं बघूया आधी. पहिल्यांदा अकॉर्डिंग टू, लक्ष द्या बरं का, अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ P एक आपण जे मगाशी बघत होतो ते जरा इथं आपल्याला इथं जरा चेंजेस करावं लागणार आहे. ॲक्च्युली प्रेशर इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम नाही, इथं व्हॉल्यूम इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू प्रेशर असायला पाहिजे. थोडंसं मी हा फक्त चेंज करतो आहे. व्हॉल्यूम इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? प्रेशर. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं येणार व्ही इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू पी. बाकी क्लिअर आहे. आता ह्याचवरून आपण काय होणार बघा. आता मी परत एकदा बॉइल्स लॉ बघतो. फॉर फिक्स मास ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर. बरोबर आहे. मग आपल्याला इथं काय इक्वेशन मिळणार? व्हॉल्यूम इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर. बरोबर आहे. ते कशासाठी? ॲट, त्यासाठी टेम्परेचर काय आहे? ॲट काय येणार आहे? कॅपिटल टी इज इक्वल टू काय येणार आहे? कॉन्स्टंट. टेम्परेचर त्यासाठी काय येणार आहे? कॉन्स्टंट. आणि ह्याला आपण फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करू. ओके. आता अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ झाल्यानंतर अकॉर्डिंग टू चार्स लॉ. चार्स लॉ करेक्ट आहे स्टेटमेंट वगैरे. अकॉर्डिंग टू चार्स लॉ तो काय? व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर ॲट प्रेशर पी इज इक्वल टू काय? कॉन्स्टंट. बरोबर आहे. कॉन्स्टंट हा आपण सेकंड पाहिला होता. बरोबर आहे. आता हे दोन जे अकॉर्डिंग टू दिस टू कंपेरिंग असं म्हणता येईल. कंपेरिंग इक्वेशन 1 and 2 हे दोन्ही जर आपण लॉज पाहिले, कंपेरिंग इक्वेशन 1 and 2 हे दोन्ही जर इक्वेशन आपण कंपेअर केले तर काय भेटणार आहे आपल्याला? तर हे दोन्ही इक्वेशन कंपेअर केल्यानंतर आपल्याला दोन्हीकडं व्हॉल्यूम आहे. बरोबर आहे. एकदा व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर अँड इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर. हे इक्वेशन भेटणार आहे. आपण त्याला इक्वेशन 3 म्हणू. बरोबर आहे. बघा, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू प्रेशर अँड व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू काय भेटणार आहे? टेम्परेचर. बरोबर आहे. आता आपल्याला पुढं असं म्हणता येईल, अकॉर्डिंग टू ॲव्होगॅड्रोज लॉ. आता तो काय लॉ आहे तो आपण पुढं पाहूया. लॉ आपल्याला पुढं पाहायचं आहे. व्ही इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. एन म्हणजे काय? देअरफॉर एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. बरोबर आहे. एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स. मग देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स. आता इक्वेशन 3 वरून आपल्याला असं लिहिता येईल, व्ही इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी अपॉन पी. बरोबर आहे. अलग लक्षात. आता हा डिवाइडचा पी तिकडं गेला तर काय येणार आहे? मल्टिप्लाय होणार आहे. बरोबर आहे. मग आपल्याला काय काय येणार आहे? तो मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय झाल्यानंतर आपल्याला पी इकडं जाणार. बरोबर आहे. नेक्स्ट पेजवरती घेतो. पी इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? पी व्ही इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी. बरोबर आहे. आता हे डिरेक्टली प्रोपोर्शनल टू जर साईन काढलं तर काय येतं? इज इक्वल टू. आणि त्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतो? एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तो आपण काय घेतला? आर. एन टी आपण ॲज इट इज लिहिलं. बरोबर आहे. मग आता एन टी आर म्हणजे काय? तर आपल्याला इथं खाली लिहिलं लागणार आहे, वेअर
वेअर कॅपिटल आर इज इक्वल टू काय म्हणतो आपण त्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, बरोबर आहे, किंवा आपण त्याला म्हणतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, बरोबर आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स, बरोबर आहे. हे आपल्याला दोन व्हॅल्यूज माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळालं, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, बरोबर आहे. पी फॉर प्रेशर, व्ही फॉर व्हॉल्यूम, एन फॉर नंबर ऑफ मोल्स, आर इज इक्वल टू युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि कॅपिटल टी इज इक्वल टू टेम्परेचर. ओके, आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथं मिळाल्या. हा झाला तुमचा आयडियल गॅस इक्वेशन. ओके, आता ॲक्च्युली ह्या एन म्हणजे ॲव्होगॅड्रोज लॉ किंवा ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजे काय ते आपण आता पुढं पाहू. आता ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजे काय नीट समजून घ्या. बघा आता, द इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ गॅसेस ॲट दी सेम टेम्परेचर अँड प्रेशर contain equal number of molecules. बघा काय म्हटलंय, द इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. सपोज दोन कंटेनर आहेत सेम साईजचे, त्याचं व्हॉल्यूम गॅसचा व्हॉल्यूम सेम आहे, बरोबर आहे. ॲट सेम टेम्परेचर म्हणजे एका सेम रूम टेम्परेचर तर सेमच राहतं ना, आपण एका ठिकाणी ठेवलं आहे रूम टेम्परेचर सेम राहणार आणि त्याचा प्रेशर पण काय राहणार, प्रेशर टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, बरोबर आहे. प्रेशर आणि टेम्परेचर सेम राहणार आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय राहणार, सेम राहणार, बरोबर आहे. आणि ह्या ॲव्होगॅड्रोज नंबरला आपण कॅपिटल एन आणि ए फॉर ॲव्होगॅड्रोज असं डिनोट करतो. ओके, मग आता ॲज ॲव्होगॅड्रोज नंबर इट इज ॲप्रॉक्सिमेटली, नीट लक्षात द्या आधी, इट is approximately taken as Na is equal to 6.023 into 10⁻23. ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ॲव्होगॅड्रोज नंबरची. ही काय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे Na हे कॉन्स्टंट असतो, तो आपण आता पुढे Na यूज करणार आहे. Na म्हणजे काय, आता एन म्हणजे आपण तर नंबर ऑफ मोल्स माहिती आहे तुम्हाला, नंबर ऑफ मोल्स. ओके, आता Na म्हणजे काय, ॲव्होगॅड्रोज नंबर, आणि ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. ही व्हॅल्यू आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आपल्याला ही व्हॅल्यू यूज करून भरपूर फॉर्म्युले सॉल्व करायचे आहेत, भरपूर एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. ओके, आता हे ॲव्होगॅड्रोज नंबर नंतर आपण मोल म्हणजे काय दादा पाहूया. आपण इथं पाहिलं ना नंबर ऑफ मोल्स, आता मोल म्हणजे काय ते पाहूया. मोलची डेफिनेशन काय आता बघा, 1 मोल इज दॅट अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एक अमाऊंट ऑफ सबस्टन्स which contain as many entities exactly 6.022 into 10⁻23 किंवा इथं 3 म्हटलं तरी चालेल, बरोबर आहे, मॉलिक्युल्स. म्हणजे नीट लक्षात घ्या, एक 1 मोल MOL बरोबर आहे इज इक्वल टू दॅट अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच कंटेन्स, किती मॉलिक्युल्स असतात एका मोलमध्ये, 6.023 into 10⁻23 काय असतात, मॉलिक्युल्स असतात एका मोलमध्ये, बरोबर आहे. ही एक त्याची ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आली. ओके, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, 1 मोल इज इक्वल टू 6.023 into 10⁻23 मॉलिक्युल्स असतात. ओके, हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. एका मोलमध्ये किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स असतात, म्हणजे किती सबस्टन्समध्ये किती कंटेन्स मॉलिक्युल्स असतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण त्याला काय म्हणतो, मोल, बरोबर आहे. ठीक आहे, आणि ॲव्होगॅड्रोज नंबरची कॉन्स्टंट व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ते कसं असतं, इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस, जर 2 कंटेनर असतील त्याचा इक्वल व्हॉल्यूम असेल गॅस कंटेनरचा,
तर त्याच्यामध्ये टेम्परेचर त्याचं सेम असलं पाहिजे आणि प्रेशर सेम असला पाहिजे. मग त्यामुळे काय म्हणणार, कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स तेवढं राहणार. मग ॲप्रॉक्सिमेटली NA म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर, A फॉर ॲव्होगॅड्रोज, N फॉर नंबर ॲव्होगॅड्रोज नंबर्स इज इक्वल टू 6.23 आणि इंटू 10⁻23. हे लगेच लक्षात ठेवायला सोपं आहे. हे लक्षात राहिलं की हे लक्षात राहील. ओके, 23. नेक्स्ट पॉईंट आता बघूया आपण. नेक्स्ट पॉईंट आता पाहतोय आपण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय ते आता आपण पाहणार आहे. आधी आपण डेफिनेशन बघू. आता पहा, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर मीन्स ॲब्सोल्यूट झिरो इज द लोएस्ट पॉसिबल टेम्परेचर, सगळ्यात लोएस्ट पॉसिबल टेम्परेचर वेअर नथिंग कुड बी कोल्डर. बरोबर आहे. तो काय म्हणतो, कोल्डर नसतं ते. अँड नो हीट एनर्जी रिमेन्स इन दी सबस्टन्स. त्याच्यामध्ये हीट एनर्जी राहिलेलीच नसते. बरोबर आहे. रिमेन्स इन दी सबस्टन्स. नो मीन्स नाही. ओके. आता हे आपल्याला माहिती आहे झिरो टेम्परेचर मीन्स 273.15 डिग्री सेल्सिअस. आता तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 273.15 केल्विन असतं. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला आपण 0 केल्विनसुद्धा म्हणू शकतो. बरोबर आहे. 0 केल्विन असं सुद्धा आपण म्हणू शकतो, 0 केल्विन. आता सगळ्यात महत्त्वाचं की हे तुम्हाला माहिती आहे. हे सगळ्यात आपल्याला काय पाहिजे, ॲब्सोल्यूट झिरो इज द लोएस्ट पॉसिबल. लोएस्ट म्हणून काय तर येतं ते मायनस. लोएस्ट पॉसिबल टेम्परेचर वेअर नथिंग कुड बी कोल्डर, म्हणजे ते कोल्डर नसायला पाहिजे. अँड नो हीट एनर्जी रिमेन्स, त्याच्यामध्ये हीट एनर्जी राहिली नाही पाहिजे. मग त्याला आपण काय म्हणतो, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आणि त्यालाच म्हणायचं ना, जिथं बाबा ही एनर्जी पण नाही आहे आणि तुमचं कोल्डर पण नाही आहे, मग त्यालाच आपण काय म्हणतो, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे झिरो. मग झिरो कधी येतो तो मायनसला जायला पाहिजे. -273.15 डिग्री सेल्सिअसमध्ये, किंवा आपण तिथं केल्विनमध्ये माहिती आहे तुम्हाला, हे 273 केल्विन म्हणजेच 1 डिग्री आणि त्याच्या खाली गेलेलं आहे ते मायनसमध्ये. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आता बघू आपण. इलॅस्टिक कोलिजन ऑफ पार्टिकल्स. आता इलॅस्टिक कोलिजन ऑफ पार्टिकल म्हणजे काय असतं नीट लक्षात घ्या. इट इज डिफाईन as one in which there is no loss of kinetic energy in the collision. एकदम सिंपल आहे. बघा आता समजून घ्या. हा एक कंटेनर आहे. कंटेनरमध्ये हे 2 मॉलिक्युल्स आहेत गॅसचे. हे एकमेकांवरती स्ट्राईक झाले किंवा कोलाईड झाले. ज्यावेळेस ते एकमेकांवरती कोलाईड होतात त्यावेळेस त्यांची कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही. जेवढी होते तेवढीच राहते, कॉन्स्टंट. बरोबर आहे. म्हणजे 2 मॉलिक्युल्स एकमेकांना धडकले, 2 मॉलिक्युल्स एकमेकांना स्ट्राईक झाले. स्ट्राईक झाल्यानंतर ते जेवढ्या स्पीडनी स्ट्राईक झाले तेवढ्या स्पीडनं परत वेगवेगळ्या अपोजिट डायरेक्शनला जातात. येऊन धडकले की परत अपोजिट डायरेक्शनला जातात. ज्या डायरेक्शन येतात ते स्ट्राईक झाल्यानंतर ते परत, पण त्याचं कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये चेंज येत नाही. तो काय राहते, कॉन्स्टंट राहते. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, इलॅस्टिक कोलिजन ऑफ पार्टिकल. ओके, नेक्स्ट पॉईंट बघू. नेक्स्ट पॉईंट आता आपण पाहतोय डाल्टन्स लॉ ऑफ पार्टिकल ऑफ प्रेशर. डाल्टन्स लॉ एक आहे तो आता आपण, डाल्टन्स लॉ काय आहे तो आधी आपण पाहून घेऊया. स्टेटमेंट. आता डाल्टन लॉचं स्टेटमेंट काय बघा. द टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस. 2 नॉन रिॲक्टिव्ह गॅस असतील तर त्याचा टोटल प्रेशर इन दी सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ दी इंडिव्हिज्युअल गॅसेस इन दी मिक्सचर. बघा आता, म्हणजे ज्यावेळेस 2 किंवा 2पेक्षा नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस असतील त्याचा प्रेशर हा इज इक्वल टू, म्हणजे सम म्हणजे इक्वल असतो, ॲडिशन असते कशाची, पार्शियल प्रेशर ऑफ दी इंडिव्हिज्युअल गॅसेस ऑफ मिक्सचर. हे इंडिव्हिज्युअल गॅसेस असतात, सपोज ऑक्सिजन आणि नायट्रोजन, त्याची जी सम असते त्याचा जो काही प्रेशर असतो तो टोटल प्रेशर कशाचा असतो, 2 or more रिॲक्टिव्ह गॅसेसचा असतो. म्हणजे त्याच्या थोडक्यात काय असतो तो, ह्याची ज्यावेळेस सम करतो आपण, द टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस, ज्यावेळेस 2 किंवा 2पेक्षा जास्त नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस असतात, इन दी सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ द इंडिव्हिज्युअल गॅसेस इन दी मिक्सचर. ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल गॅसेस असतात त्याचा पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट केला आणि त्याची ॲडिशन केली तर त्याची जी सम येते ती काय असते, 2 or more नॉन रिॲक्टिव्ह गॅसेसच्या
प्रेशर एवढीच असते, टोटल प्रेशर. ओके, हे आपला डाल्टन्स लॉ आहे. तर हे आपलं एक बेसिक कन्सेप्ट होते डाल्टन्स लॉचे. नेक्स्ट पॉईंटला आपण जरा अजून एकदा रिकॉल म्हणून एक गॅस आयडियल गॅस इक्वेशन आपण पाहणार आहोत, तिन्ही लॉज घेऊन. जो आपण मागचा पाहिला तो आपण 11मध्ये पाहिला होता, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण पाहिला होता 11च्या. ओके, आता जरा तिन्ही लॉ एकत्र करून पाहूया. आता युजिंग गॅस लॉज प्रूव्ह दॅट पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. हे कसं प्रूव्ह करायचं ते बघा. आता तुम्हाला थोडंसं यात वेगळं वाटलं असेल. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आपण पाहिलं होतं, म्हणजे यातला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण ज्याला म्हणतो, तो इथं नाही आहे. पण तो कुठं गेला त्यात आपण बघूया. बघा आता आपण काय पाहिले, नीट लक्षात घ्या. आता इथं व्यवस्थित आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. दी three gas laws applied to a fixed mass small m, okay, small m of an enclosed small m of an enclosed gas, okay, are. बघा आता त्यातला आपण पहिला लॉ ए असा पाहिला, कुठला, बॉइल्स लॉ. ओके, बॉइल्स लॉमध्ये काय होतं, व्ही इज इन्व्हर्सनली प्रोपोर्शनल टू प्रेशर, बरोबर आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्याच्यानंतर बी, त्याच्यामध्ये चार्ल्स लॉ होता. चार्ल्स लॉ काय होता, व्ही इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर असल्यामुळं त्याच्यामध्ये ॲट कॉन्स्टंट प्रेशर पी, बरोबर आहे. आणि तिसरा होता सी, काय होता, लुसॅक्स लॉ. काय होता तो, प्रेशर पी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर, आणि त्याच्यामध्ये ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, आता ह्या वेळेस 1, 2, 3 हे कंबाईन केले, बरोबर आहे. ही फर्स्ट स्टेप, बरोबर आहे. सेकंड स्टेपला कंबायनिंग दी 3 लॉज, 3 लॉ कंबाईन केल्यावरती काय येणार आहे नीट लक्षात घ्या. आता हा व्ही पी आहे ना, तो इकडे गेला काय होईल, डिवायडेड, तो मल्टिप्लाय होईल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पी व्ही तर आला, बरोबर आहे. डिरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, टी आहे, आणि पी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आहेच की. म्हणजे ह्याचा अर्थ पी व्ही इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू काय मिळालं तुम्हाला, टी मिळालं, बरोबर आहे. दॅट इज आपण ह्याला असंही म्हणू शकतो, हा टी जर इकडं गेला तर काय येईल, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. हा टी मल्टिप्लाइड आहे ना, तो इकडे गेला की पी व्हीच्या खाली डिवाइड होईल. मग हे जर 2चा व्हॉल्यूम वेगळा असेल, बरोबर आहे, 2 कंटेनर असतील, त्याचा व्हॉल्यूम वेगळा, त्याच्यातला प्रेशर वेगळा आणि त्याच्यातलं टेम्परेचर वेगळं असेल, तर त्यासाठी आपण हे इक्वेशन रिलेशन यूज करणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर थर्ड स्टेप, आता तुम्हाला इथपर्यंतच, हे आपल्याला हे घ्यायचं नाही. आता पी व्ही इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, बरोबर आहे. इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन दी गॅस काय येणार आहे, पी व्ही इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी. एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि पी व्ही हा डिरेक्टली प्रोपोर्शन साईन काढल्यानंतर इज इक्वल टू येतं, काय येतं, एन आर टी. हे इथपर्यंत आपण पाहिलं, बरोबर आहे. आणि इथं आपल्याला असं लिहिता येईल परत एकदा, वेअर कॅपिटल आर इज इक्वल टू प्रोपोर्शनली कॉन्स्टंट, आणि त्यालाच आपण असं पण म्हणतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, बरोबर आहे. ह्याला आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असंही म्हणतो, बरोबर आहे. आता पुढं हे झाल्यानंतर आपली फोर्थ स्टेप काय असणार आहे बघा. बट नीट लक्षात घ्या, आता हे इथून पुढं बघा, बट नंबर ऑफ मोल्स
त्याला आपण एनने डिनोट करतो, बरोबर आहे. इज इक्वल टू फॉर्म्युला आहे त्यासाठी काय आहे, तर मास ऑफ गॅस, बरोबर आहे, ज्याला आपण स्मॉल एमने डिनोट करतो, डिवायडेड बाय मोलर मास. मोलर मास, MO, मोलर मास, विच इज डिनोटेड बाय, तुम्हाला इथं कॅपिटल M घ्यायचं आणि बेसला O, म्हणजे ह्याला आपण असं म्हणू शकतो N इज इक्वल टू स्मॉल m अपॉन कॅपिटल MO, बरोबर आहे. स्मॉल m इज द मास ऑफ गॅस आणि MO इज इक्वल टू मोलर मास. ओके, इथपर्यंत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्यालाच आपण असं पण म्हणू शकतो, कॅपिटल M म्हणजे काय, मास ऑफ गॅस, तर त्याला काय येणार, कॅपिटल N येणार, किती मॉलिक्युल्स आहेत, बरोबर आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, अपॉन MOला काय येणार, NA मीन्स काय, ॲव्होगॅड्रोज नंबर. हा त्याचा फॉर्म्युलाच आहे, बरोबर आहे. हा त्याचा काय फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आता इथं आपण तसं लिहूया काय, वेअर कॅपिटल N इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स, बरोबर आहे. MO इज इक्वल टू मोलर मास ऑफ 1 मोल ऑफ गॅस, मास ऑफ 1 मोल ऑफ गॅस. आपल्याला अजून हा कुठला, NA, मगाशीच पाहिला, A फॉर ॲव्होगॅड्रोज नंबर, बरोबर आहे. आणि ज्याला स्मॉल m माहीत नाही तो काय येणार आहे, मास ऑफ गॅस. ओके, इथपर्यंत. नेक्स्ट स्टेप, आता पुढे जाऊ. ह्याला जर आपण नंबरिंग करून या, ह्याला इक्वेशन नंबर 1, ह्याला इक्वेशन नंबर 2. ओके, आता नेक्स्ट स्टेप 4 झाले, 5th वन, 5वा काय येणार आहे, द युनिव्हर्सल गॅस, हे महत्त्वाचं आहे इथं पुढचं, दी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट can be expressed in terms of, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कशामध्ये एक्सप्रेस करा, इन टर्म्स ऑफ, हे लक्षात राहू द्या हा शब्द, बोल्ट्झमन. हे सगळं तुम्हाला झालं हो केमिस्ट्रीमध्ये 11th, बोल्ट्झमन कॉन्स्टंट, बरोबर आहे. आणि त्याला बोल्ट्झमन कॉन्स्टंटला आपण काय करतो, बोल्ट्झमन कॉन्स्टंट KB. ओके, ॲज, आता तो काय असतो, बोल्ट्झमन कॉन्स्टंट तो कसा असतो, कॅपिटल R इज इक्वल टू NaKB, बरोबर आहे. ह्याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया, 1 2 3, बरोबर आहे. आता सबस्टिट्यूटिंग इथं इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन 1, बरोबर आहे. वी गेट काय भेटणार आहे आपल्याला बघा. आता इथं इक्वेशन 1 काय, PV इज इक्वल टू NRT. आता एनच्या ऐवजी काय टाकायचं, हे टाकायचं N अपॉन NA, बरोबर आहे. बघा आता मी PV तसाच लिहितो, ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट केला पाहिजे. बघा PV मी तसाच लिहिला. आता स्मॉल n इज इक्वल टू काय, N अपॉन NA, बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. पुढं काय, R, कॅपिटल R म्हणजे काय, NaKB, आणि पुढं R झाल्यानंतर राहिला काय, T, बरोबर आहे. ह्यातला NA कॅन्सल झाला, बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ PV इज इक्वल टू काय राहिलं, NKBT. हा झाला तुमचा हेन्स प्रूव्ड, बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड, एकदम सिम्पल. NA कॅन्सल झाला, NA म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर कॅन्सल झाला. आता इथं कॅपिटल N जो आहे तो काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. KB म्हणजे काय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे तो, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि कॅपिटल T काय तुमचा, टेम्परेचर आहे. म्हणजे PV इज इक्वल टू NKBT. ओके, हे झालं त्याचं रिलेशन, बरोबर आहे. हे तिन्ही लॉ यूज करून हे रिलेशन तुम्हाला फाइंड करायला विचारतात. ओके, आता ह्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, हे जरा तुम्हाला सगळा डेटा ना रायटिंगमध्ये
तर सगळा लिहायचाच आहे आणि ह्यासाठी प्रॅक्टिस तुम्हाला खूप गरजेची आहे. प्रॅक्टिस तुम्हाला ह्या सगळ्याची करावं लागेल. त्यासाठी तुम्ही रफ नोटबुक आणि पेन्सिल, पेन वगैरे सगळं काही जे काही यूज करून हे सगळं तुम्ही रिपीटेडली यूज करावं लागणार आहे आणि हे प्रॅक्टिस करावं लागणार आहे. त्याच वेळेस हा सगळा डेटा तुम्हाला रिकवर होईल. ओके. आणि हे झाल्यानंतर नोट्स पण ह्या सगळ्या ह्याच्या काढायच्या आहेत. ओके. म्हणजे आपण तुमचा KTG म्हणजे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन स्टडी करतो आहे. ह्याच्या नोट्स तुम्हाला सगळ्या माहिती असणं गरजेचं आहे. ओके. थँक्यू.